आपल्याला व्यवस्थित बॅटिंग करता आली नाही, कार्यक्रम आपल्या घरचा आणि वक्त एवढे मोठे, वेळेची मर्यादा, त्यामुळे व्यासपीठावर सुद्धा सगळ्यांना बसवता आलं नाही। त्यासाठी कालच्या कार्यक्रमासाठी मी बसलेल्या व्यासपीठाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। आणि कालचा कार्यक्रम हा फार मोठा कार्यक्रम होता, तिथे आम्ही नगरसेवक वगैरे कोण छोटे छोटे दिसत नाही, पण बोलले हे घर आपलं आहे, आपल्या घरामध्ये तर आपल्या लोकांना बसायची पूर्ण संधी मिळाली पाहिजे, व्यासपीठ आपल्या लोकांनी भरलं पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून आजची सभा आपल्या आप्पापाड्याची घ्यायला लावली। काल आपली क्रांतीनगरची चौक सभा विष्णू चव्हाण साहेबांच्या वार्डात होती, ती काही कारणास्तव कालचा कार्यक्रम होता त्यामुळे रद्द करण्यात आली। परंतु आज आप्पापाड्याची चौक सभा आणि आप्पापाड्याने आतापर्यंत मागील 7 वर्षापासून तुम्ही मला इथे पाहिलात, आपण 7 वर्षापासून ज्या सभेचा विषय इथे मांडला तो विषय मी तडीच नेला। आता महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहे, राज्य शासनाच्या निवडणुका नाही आहेत, त्यामुळे गल्ली गटर वॉटर मीटर रस्ते लाईट यांच्यावर आपल्याला आता बोलायला वेळ नाही आहे, कारण वेळेची मर्यादा आहे। पाटील निरुपम साहेब बसलेले आहेत, आपण त्या निवडणुका जशा येतील तसं त्या सगळ्यांचा त्या विषयाचा समाचार घेऊ, त्यांना कोणाला आपण सोडणार नाही। खोटं बोलणाऱ्यांना आपण पूर्ण त्या निवडणुकांच्या जेव्हा त्या निवडणुकीच्या प्रचार रॅली जेव्हा सुरू होतील त्यावेळेला सगळ्यांचा पर्दाफाश करू, या सगळ्यांचे भुरके फाडू। परंतु आत्ताची लढाई ही तुमची आणि आमची, ही छोट्या छोट्या एरियाची लढाई नाही आहे, ही देशाची लढाई आहे, ही राष्ट्रभक्तीची लढाई आहे, या देश संरक्षणाची लढाई आहे। आणि या लढाईमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल, आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवायचं असेल तर आपल्याला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाहीये। म्हणून एकदा फिर एक बार अब की बार 400 पेक्षा जास्त झाले तर काही हरकत नाही, पण एक मत सुद्धा आपलं कमी जायला नको, या पद्धतीने आपल्या सगळ्यांना तयारी करायची आहे। आपण सगळे मिळून कोणासाठी मत मागतोय? जो हिंदुत्व विचाराचा पुरस्कर्ता आहे रवींद्र दत्ताराम वायकर, ज्याने BSc शिक्षण केलेलं आहे, ज्याने मुंबई महानगरपालिकेमध्ये 4 वर्ष सर्व महत्वाची पदं भूषवून मुंबईकरांना वेगवेगळ्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या ज्या मोठ्या मोठ्या विषय आहेत, आता त्या सगळ्या विषयांवर बोलायला आपल्याकडे वेळ नाही, तितकी आपल्याला वेळेची मर्यादा आहे। महाराष्ट्र शासनामध्ये मंत्री म्हणून काम केलं, 3 वेळा आमदार म्हणून काम केलं आणि त्यांनी आतापर्यंत लढलेली एक सुद्धा निवडणूक समोरचा माणूस हरलेला नाही। त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी निवडणुका लढल्या आणि त्या सगळ्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि तुमच्या साक्षीने मी पण ग्वाही देतो, ही निवडणूक सुद्धा रवींद्र वायकर साहेब 1 लाखहून अधिक मतांनी जिंकणार, त्याच्यामध्ये काही मात्र शंका नाही। परंतु समोरचा उमेदवार कोण ते जास्त महत्वाचं ना, की आपण लढाई लढतोय ती लढतोय कोणाबरोबर? शून्य अनुभव, कधी कुठचा एक्सपिरियन्स नाही, कधी कुठचं काम नाही, आपल्या वडिलांचं सुद्धा राजकारण ज्या माणसाने खराब करून टाकलं असा माणूस तुमच्या समोर आहे। आणि त्या माणसाची भूमिका काय? गजानन कीर्तिकर साहेब सन्माननीय खासदार आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, त्यांनी 3-3, 4-4 वेळा तसं पाहिलं 35 वर्ष त्यांनी या आपल्या एरियामध्ये निवडून आले, ते त्यांनी राज्य केलं। परंतु त्यांना कोणी टोपी घालून मस्जिदीमधून इमामांच्या पाया पडताना बघितलं का? बघितलं तुम्ही कधी कीर्तिकरांचा असला कुठचा फोटो? पण हा माणूस डोक्यामध्ये टोपी घालून इमामांच्या पाया पडतोय की मला तुमच्याशिवाय पर्याय नाहीये। जर तुम्हाला इमाम तुमच्यासाठी फतवा काढत असतील की आम्ही आता शिवसेनेला मतदान करणार नाही, उभाटाला करणार, तर आमचा 80% हिंदू समाजाच्या हातात बांगड्या घालून बसणार आहे? आम्ही गप्प बसणार आहेत का? आम्ही सोडू का? एक जण घरातून बाहेर निघून मतदान करेल, कोण सुद्धा तुम्हाला असा मोकळा मैदान मुंबईचा आम्ही सोडणार नाही। किती जरी आमचे भाटके झाले, टोप्या घातला नाही, गळ्यात काय काय घातला नाही, तुमच्या पाया पडले, म्हणून आम्ही आमची मतदान त्यांना देणार नाही। तुम्ही जा त्यांचं मतदान घ्या आणि त्यांच्या घरात राहा आणि तिथे सुखी राहा, आमच्याकडे तुमची आवश्यकता नाही। आणि यांची डिग्री काय? जनाब अमोल मियां खिचडी चोर, डिग्री काय? यांनी BSc केली, यांच्याकडे डिग्री काय? जनाब अमोल मियां खिचडी चोर। खिचडी वाले पण बोलून काय फायदा नाही, खिचडी चोर ही यांची डिग्री। आणि संगी साथी कोण? मुंबईचे ब्रॉम्बास्टचे आरोपी, ज्यांनी या मुंबईला हादरवलं, कित्येक माता भगिनींच्या डोक्यावरचं कुंकू पुसलं, कित्येक लहान बाळांना अनाथ बनवलं
अशा लोकांना घेऊन तुम्ही प्रचार करताय. इतकी लाचारी, इतका तुमच्यातलं हिंदुत्व, इतका तुमच्यातला माणूस मरून गेला. तुम्ही काय करताय? काय तुम्ही कोणाला घेऊन फिरताय? करताय काय? बोलताय काय? तुमच्या त्या मस्जिदींमध्ये जाऊन पाया पडताय काय? अरे कशासाठी पाहिजे एवढी लाचारी? एखादी निवडणूक नाही लढलो, नाही जिंकलो, पण जाऊन दुसऱ्याच्या अशा घाणेरडे पाया पडायची वेळ तुमच्यावर येते. आणि तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते. उद्धवजी म्हणतात तिकडनं हिंदुत्व म्हणजे आम्ही, आमचं हिंदुत्व. अरे तुमचं हिंदुत्व जर हे असेल तर ते हिंदुत्व आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या मुली बाळी उद्या संरक्षित ठेवायच्या, आम्हाला आमचं घर रक्षित ठेवायचं आहे, भारताची सीमा आहे तशी ठेवायची आहे. म्हणून आम्हाला हिंदुत्व पाहिजे, म्हणून आम्हाला आमचा उमेदवार निवडून आला पाहिजे, म्हणून केंद्रामध्ये नरेंद्र मोदी पाहिजे. आज यांच्या हातात सत्ता दिली तर लक्षात ठेवा, भारताचे तुकडे केल्याशिवाय हे लोक गप्प राहणार नाही. हे तुमच्या आमच्यामध्ये असे घाणेरडे वाद लावून देतील, उद्या दंगली व्हायला काय कमी करणार नाहीत, उद्या मारामाऱ्या करून द्यायला कमी करणार नाहीत. हे काही करू शकतील, कारण की हे सत्तेसाठी पिपासू झालेले आहेत, सत्तेसाठी उसासलेले आहेत. यांना काही करून खुर्चीवर बसायचं आहे. ज्या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी मला इथे पाहिलं असेल, 2019चा काळ पुन्हा भारतावरती येऊ नये. कोविड काळामध्ये जेव्हा या इथे बाजूला आपला कम्युनिटी किचन चालू होतं, आमच्या घरातले पैसे टाकून याच्या त्याच्याकडे पैसे मागून आपण 4 महिने कम्युनिटी किचन या बाजूला इथे चालवत होतो, की का लोकांच्या घरात घास जाऊ दे, आपल्याकडे जी देवाने दिलेली क्षमता आहे, आपल्याकडे जी ताकद आहे, लोकांना त्याची मदत होऊ दे. आम्ही सॅनिटायझर स्प्रे करत होतो स्वतःच्या खिशातल्या पैशाने, आम्ही लोकांना जेवण देऊन होतो स्वतःच्या खिशातल्या पैशाने, महानगरपालिकेकडून आलेल्या औषध सामग्री आम्ही पुरवतच होतो. परंतु यांनी काय केलं? जे महानगरपालिकेने रुग्णांना आणि जे घरात बसलेले लोक होते त्यांच्यासाठी खिचडीचं एक पॉकेट दिलेलं, त्याच्यामध्ये सुद्धा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार तुम्ही केला. तुमच्या खात्यात ते पैसे आले, आज तुम्हाला जेलमध्ये जायची वेळ आली म्हणून तुम्ही शिंदे साहेबांबद्दल वाईट बोलता. आणि शिंदे साहेबांबद्दल इतकंच वाईट बोलायचं, तुमच्या मनामध्ये द्वेष होता, जर तो माणूस चांगला नाही असं तुम्हाला वाटत होतं, मग त्यांच्या निधीतून स्वनिधीचे बोर्ड लावायची काय गरज होती? अख्ख्या कुरार विलेज मध्ये तुम्ही पाहिलं असेल की नवीन प्रकरण महाराष्ट्र शासनामध्ये कुठच्या रेकॉर्डवर नाही, यांनी नवीन प्रकरण आणलं बाहेर यांच्या स्वनिधीतून. अरे तो निधी तुमचा नव्हता, तो निधी गजानन कीर्तीकरांना एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला होता. एवढा स्वाभिमान होता तो नाही वापरायचा. तो सांगायचा मी त्या व्यवहारात पडणार नाही, मी तिकडे नाही, माझा पक्ष तिकडे नाही, माझा पक्ष इकडे आहे. तर तुम्हाला आमचा निधी चालतो, तुम्हाला आमचा निधी चालतो, तुम्हाला आमचे पैसे चालतात, आमच्या सत्तेच्या जीवावर महानगरपालिकेमध्ये जाऊन दादागिरी करायला चालते, आमच्या सत्तेच्या जीवावर जाऊन SRA मध्ये LOI काढायला समजतात, आमच्या सत्तेच्या जीवावर म्हाडामध्ये दादागिरी करायला समजते. आणि निवडणूक आली की तुम्ही बैमानासारखे तिकडे जाणार आणि तुम्ही कोणाला नावं ठेवणार? या लोकांना. हे छोटे छोटे चाचे साहेब असेल, विष्णू सावंत साहेब असतील, हे छोटे छोटे कार्यकर्ते जे आपल्या नगरातल्या लोकांसाठी विचार करतात, त्यांच्यासाठी कामं करायची इच्छा ठेवतात, त्यांना आपल्या नगराचं भलं करायचंय, त्यांना पुढे घेऊन जायचंय म्हणून काम करतात, त्यांना तुम्ही नावं ठेवायला निघाले. तुम्ही स्वतःकडे बघा. म्हणून माझ्या माता बंधू भगिनींना, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, येत्या 20 तारखेला तुमच्यातला स्वाभिमान जागवून, आपला मराठी माणूस जागवून, आपलं हिंदुत्व जागवून, देशाचा पुढच्या राष्ट्राचा पुढचा विचार करून येत्या 20 तारखेला आपलं बटन हे धनुष्यबाणासमोर येणारच बटन दाबलं जाईल. याची तुम्ही सगळे मला ग्वाही देताय का? 100% आप्पापाड्यातल्या याद्या या फक्त धनुष्यबाणाने भरल्या जातील याची खात्री आहे तुम्हाला? जर तुम्हाला ही खात्री आहे तर हे लक्षात ठेवा, तुमचा आमच्या स्वाभिमानाला ठेस कोण पोहोचवू शकत नाही. आपण कुठे कमी पडणार नाही. वन विभागाचे मुद्दे आहेत, रस्त्याचे मुद्दे आहेत, महानगरपालिकेचे मुद्दे आहेत. ते जेव्हा निवडणूक त्या प्रकाराची येईल तेव्हा यांचे कपडे फाडू. परंतु आता आपल्याला जे मतदान करायचं आहे ते देश रक्षणासाठी करायचं आहे, उद्या येणाऱ्या आपल्या देशाच्या चांगल्या भविष्यासाठी करायचं आहे. आज मोदीजींनी जे जे कार्यक्रम केले आहेत, आज देशामध्ये आपल्या देशाचा जगामध्ये 5वा क्रमांक येतो अर्थव्यवस्थेत. आपण किती पाठी होतो, आपण किती पुढे आलो. आज आपल्याकडे कोस्टल हायवे, समृद्धी महामार्ग, वेगवेगळे बनणारे ब्रिजेस, एअरपोर्ट, हे सगळे आपण अभ्यास करायला पाहिजे. मी सांगून काय फायदा? दिसलं पाहिजे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी. म्हणून नरेंद्र मोदीजींना मतदान करायचंय, म्हणून देशाला पुढे घेऊन जायचंय. चुकून जर पुन्हा काँग्रेसचा प्रधानमंत्री जर तिकडे बसला तर पुन्हा कोळसा घोटाळा किती हजार करोड, 26,000 करोड. पुन्हा तुमचा कॉमनवेल्थ घोटाळा त्याचे 16,000 करोड. फक्त हे घोटाळे करण्यासाठी तुमच्या आणि आमच्या जमवलेल्या कष्टाचा
टॅक्स रुपाने घेतलेला पैसा खाण्यासाठी यांना सत्ता पाहिजे, म्हणून यांना लाथ मारून बाहेर करायचं. कसं करायचंय? नुसतं मतदानामध्ये जास्त काय तुम्ही मारामारी करायला जाऊ नका, नाही तर वैभव गडकरने भडकवला असला काय कार्यक्रम करू नका. लाथ म्हणजे वैचारिक पद्धतीने यांना लाथा मारायच्या आहेत, बटन दाबायचंय. आपल्या यादीमध्ये कुठे सुद्धा हे लोक दिसले नाही पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. आणि येणाऱ्या 4 तारखेला पुन्हा जल्लोषाची सभा घेण्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळे इथे उपस्थित राहू अशी आपल्या सगळ्यांना खात्री आणि ग्वाही देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.